रात्रीचे 11 वाजले होते. शेवटची ट्रेन निघून गेली होती. संपूर्ण स्टेशन जवळजवळ रिकामं झालं होतं. मी घरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून चालत होतो, तेवढ्यात एका बाकाखाली एक छोटी निळी बॅग दिसली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी बराच वेळ थांबलो, पण त्या बॅगेचा मालक परत आला नाही. मी बॅग उघडली. आत काही कपडे, एक डायरी, एक छोटासा फोटो आणि एका कागदावर लिहिलेला एक मोबाईल नंबर होता. फोटोमध्ये एक मुलगी हसत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निरागसपणा होता. मी त्या नंबरवर फोन केला. दुसऱ्या बाजूने थरथरत्या आवाजात एक मुलगी म्हणाली, कृपया. ती बॅग तुमच्याकडे आहे का? मी म्हणालो, हो. पण तुम्ही कुठे आहात? ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, मी परत स्टेशनवर येऊ शकत नाही. तुम्ही उद्या सकाळी जुन्या वडाच्या झाडाजवळ याल का? दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. ती तिथे आधीच उभी होती. फोटोपेक्षा प्रत्यक्षात ती अजूनच सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. तिने बॅग हातात घेतली, ती घट्ट छातीशी धरली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, या बॅगेत असं काय आहे? ती म्हणाली, माझं संपूर्ण आयुष्य. हे ऐकताच माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. मी शांतपणे तिच्यासोबत जवळच्या चहाच्या टपरीवर बसलो. तिने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात पडली असेल तर समजा मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयासाठी घर सोडलं आहे. मी तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, त्या डायरीत माझ्या आयुष्याचं असं एक सत्य आहे, जे आजपर्यंत मी कोणालाही सांगितलेलं नाही आणि त्या क्षणी मला जाणवलं. ही फक्त हरवलेल्या बॅगेची गोष्ट नव्हती. ही अशा एका रहस्याची सुरुवात होती, जी आमच्या दोघांचं आयुष्य कायमचं बदलणार होती. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या हातात ती डायरी होती, पण ती उघडायला घाबरत होती. काही क्षणांनी तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझं नाव स्नेहा आहे. या डायरीत माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सत्य लिहिलं आहे. पण ते वाचल्यानंतर कदाचित तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल मत बदलाल. मी शांतपणे उत्तर दिलं, सत्य ऐकण्याआधी मी कधीच कोणाबद्दल मत बनवत नाही. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तिने डायरीचं पहिलं पान उघडलं. मी घर सोडलं कारण मला घरच्यांचा तिरस्कार नव्हता, तर त्यांना वाचवायचं होतं. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, बाबांच्यावर खूप मोठं कर्ज होतं. काही लोक रोज घरी येऊन धमक्या द्यायचे. त्यांनी एक अट ठेवली होती, माझं लग्न त्यांच्या ओळखीच्या एका माणसाशी झालं तरच ते कर्ज माफ करतील. तिचा आवाज थरथरत होता. पण मला माझं आयुष्य अशा प्रकारे जगायचं नव्हतं. म्हणून एका रात्री मी घर सोडलं. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो. तिने डायरीचं पुढचं पान उघडलं. त्यात काही जुने फोटो होते. ते फोटो पाहून माझा श्वास अडकला. त्या फोटोत मी होतो. 7-8 वर्षांपूर्वी एका महाविद्यालयीन स्पर्धेत काढलेला माझा फोटो. मी आश्चर्याने विचारलं, हा फोटो तुझ्याकडे कसा? ती हसली, कारण त्या दिवशीपासून मी तुम्हाला ओळखते. माझ्या मनात एकच प्रश्न होता, पण आपण कधी भेटलोच नाही. ती म्हणाली, तुम्ही मला पाहिलं होतं, पण गर्दीत ओळखलंच नाही. तिने सांगितलं की त्या स्पर्धेत मी एका गरीब विद्यार्थ्याची गुपचूप मदत केली होती. कुणालाही न सांगता त्याची फी भरली होती. त्या दिवशी मला वाटलं, या जगात अजूनही चांगली माणसं आहेत. मी काही बोलू शकलो नाही. तिने बॅगेतून एक छोटा लिफाफा काढला. ही बॅग हरवली नसती तर मी कदाचित तुम्हाला कधीच भेटले नसते. मी लिफाफा उघडला. आत एक रेल्वेचं तिकीट होतं. त्यावर तारीख होती, उद्याची, आणि गंतव्यस्थान खूप दूरचं शहर. मी तिच्याकडे पाहून विचारलं, म्हणजे तू उद्या हे गाव कायमचं सोडून जाणार आहेस?
तिने डोळे खाली केले आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, "हो." पण आता माझा निर्णय बदलू लागलाय. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एकच नाव चमकत होतं, बाबा. तिने फोन उचलला. समोरचं बोलणं ऐकताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. ती रडत फक्त एवढंच म्हणाली, "आप उशीर केला." त्या एका वाक्याने माझ्या मनात भीतीचं वादळ उठलं.